नागपुरात वाहन चोरींच्या टोळीवर गुन्हे शाखेने मोठा घाव घातला आहे। तब्बल 10 वाहन चोरीचे गुन्हे आणि एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत 10 दुचाकींसह जवळपास 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागपूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहन चोऱ्यांच्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली। चौकशी दरम्यान आरोपींनी नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली। तपासादरम्यान पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। आरोपींकडून चोरीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। तसेच एका घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय। या कारवाईत पोलिसांनी एकूण 9,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये 10 दुचाकी आणि घरफोडीतील मालाचा समावेश आहे। विशेष म्हणजे नागपूर शहरातील यशोधरानगर, धंतोली, सीताबर्डी, कपिलनगर, कोराडी आणि तहसील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले आहेत। गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई केली आहे। या धडाकेबाज कारवाईमुळे वाहन चोरांच्या टोळ्यांना मोठा धक्का बसला असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। क्राइम ब्रांच युनिट 5 च्या पथकातील पोलीस हवालदार नजीर शेख आणि राजू टाकळकर हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गाडीवर 2 व्यक्ती संशयास्पदरित्या जाताना दिसून आला। त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हे वाहन चोरीचे सराईत आरोपी असल्याचे आणि त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने त्यांच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्यामध्ये 2 अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक सुद्धा मिळून आले आणि या व्यक्तींना अधिक चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत 10 मोटरसायकल चोरीचे अपराध केल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने आम्ही सदरची वाहने जप्त केली आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशन तहसीलमधील एक घरफोडीसुद्धा 19 तारखेला झाली होती। ती घरफोडीसुद्धा या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले। घरफोडीचं साहित्य आणि 10 वाहनाचं मोटरसायकल आम्ही जप्त केलेलं आहे। यामध्ये पोलीस स्टेशन तहसीलचा अपराध नंबर 320/26 घरफोडी आहे आणि इतर धंतोलीच्या 4, यशोधरानगरचे 2, त्याचबरोबर कपिलनगर, कोराडी 1 आणि पोलीस स्टेशन सीताबर्डीचे 2 अशा प्रकारे 10 मोटरसायकलच्या चोरीचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि पोलीस स्टेशन तहसीलमधील एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। यामध्ये 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत की ज्यांना कमी शिक्षण झाल्यानंतर पैशाची आणि नशा करण्याची सवय असल्या कारणाने ते या मेजर आरोपींच्या सोबत राहून अशा प्रकारे वाहन चोरी करून त्यातून लोकांना विक्री करण्याचा प्रयत्न करत होते। आणि यामध्ये आणखी एक आरोपी आहे फैजान खान व इनायतुल्ला खान यांनी ह्या जी चोरी केलेली वाहनं होती ती दुसऱ्यांना विक्री करण्यासाठी यांनी स्वतःच्या ताब्यात घेऊन विक्री करण्यासाठी प्रयत्न केला होता, म्हणून त्यांना सुद्धा आम्ही यामध्ये आरोपी केलेला आहे। आणि मुख्य आरोपी शाहनवाज शाह वल्द गुलजार शाह वय 19 वर्ष, राहणार बोरियापुरा, पोलीस स्टेशन तहसील असं मुख्य आरोपीचे नाव आहे। आणि जो विक्री करणार होता त्याचं नाव आहे फैजान खान वल्द इनायतुल्ला खान वय 25 वर्ष, राहणार तकिया दिवानचा, पोलीस स्टेशन तहसील मोमिनपुरा। अशा प्रकारे हे 2 आरोपी आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालक वय 16 वर्ष अशा प्रकारचे असून या 10 मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे आणि घरफोडीचे गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये सह पोलीस आयुक्त डॉक्टर रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम सर, त्याचबरोबर DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये युनिट क्रमांक 5 क्राईम ब्रांचच्या पथकातील पोलीस हवालदार नजीर शेख आणि पोलीस हवालदार राजू टाकळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आमच्या टीमने ही कारवाई केली आहे आणि यातील 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या पालकांना सूचनापत्र दिलेलं आहे आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेलं आहे। 10 वाहन चोरीचे गुन्हे आणि एक घरफोडी उघडकीस आणत नागपूर गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे। चोरीच्या वाहनांचा माग काढत आरोपींना अटक करणाऱ्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत।